तर ते आमचं युनिट करल। मला वाटतंय ही दवाखाना नाही, हे 395 लुटारू डाकू ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की पहिल्या काळामध्ये म्हणायचे ना, घराच्या पुढे फटाका लावायचा आणि त्या घरामध्ये डाका टाकायचा, या पद्धतीने हे हॉस्पिटल MGM हॉस्पिटलचे संपूर्ण टीम आहे ही गोरगरीब लोकांना लुटण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। त्यासाठी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन या ठिकाणी या गोरगरीब लोकांच्या व्यथा मांडून MGM हॉस्पिटलवर कडक कारवाई करून ही हॉस्पिटल बंद झालं पाहिजे। काल आरोग्य मंत्री बोलल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते 1,27,000 रुपये कमी केले आणि रात्री 11:30 वाजता त्या पेशंटला डिस्चार्ज भेटला। आणि आमदार बोलल्याच्या नंतर, कोणी बोलल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो लगेच 1,27,000 रुपये कमी होतात। अरे गोरगरीब लोकांनी करायचं काय? मला वाटतंय हे फक्त जे आपण म्हणतो ना खाटीक आहेत, हे फक्त म्हणायलाच खाटीक आहेत। खरे खाटीक MGM हॉस्पिटलचे दवाखान्यातले जी कोणी त्यांची टीम आहे ही खरी खाटीक आहे, ध्यानात ठेवा। तुम्ही काय तक्रार वगैरे करणार आहात का मुख्यमंत्र्यांकडे? माझी तक्रार सुद्धा गेलेली आहे। महामुंबई टाइम्स।